स्क्रीन दिसते का? विजिबल आहे का? Yes, Yes. sir. हो सर, Yes, हो sir. सर. ओके ओके, ठीक आहे. तर पहा, लेसन नंबर 7 आहे अरुणिमा सिन्हा बायोग्राफी. अरुणिमा सिन्हा या काय आहेत पहा, तर त्यांना माउंट एव्हरेस्ट जे काही शिखर आहे ते पार केलेलं अपंग असणारे व्यक्ती आहेत आणि त्यांचं इथं बायोग्राफी आपल्याला पाहिजे. बायोग्राफी म्हणजे चरित्र असं म्हटलं जातं आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र असं म्हटलं जातं. तर ते आपल्याला इथं लेसन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर समजा इच्छाशक्ती आपली स्ट्रॉंग असेल, प्रबळ असेल किंवा आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर कोणतीही गोष्ट ही इम्पॉसिबल नाही. तर हे आपल्या अरुणिमा सिन्हा याने काय केले पहा, करून दाखवलेलं आहे आपल्याला. त्याविषयीच हा लेसन आहे आपल्याला ठेवलेला. तर पाहू आपण लेसन. अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन एम्प्युटी टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. अरुणिमा सिन्हा या पहिल्या भारतीय आहेत. कशामध्ये पहा, की एम्प्युटी म्हणजे ज्यांच्या पायावरती शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा त्यांना पाय जे आहे दोन्ही पायावरती शस्त्रक्रिया करून त्यांना अपंगत्व आलेलं आहे. तर अशा इंडियन असणाऱ्या ज्या फर्स्ट इंडियन एम्प्युटी आहेत की ज्यांना माउंट एव्हरेस्ट काय केलंय पहा, सर केलेलं आहे किंवा त्यांनी ते शिखर पार केलेलं आहे. अमंग वुमेन एम्प्युटी, जर समजा आपण वुमन एम्प्युटी मध्ये जर विचार केला, त्यांचा एम्प्युटी म्हणजे शस्त्रक्रिया झालेली किंवा ऑपरेशन केलं पायावरती. सी इज द सेकंड वन टू अचीव दिस माइलस्टोन. आणि जर आपण वर्ल्ड मध्ये विचार केला तर त्या 2 नंबरला आहेत अपंगत्व असणारे किंवा एम्प्युटी म्हणून ज्याचा पाय कट केलेला आहे अशामध्ये, की तो जो काही माइलस्टोन त्यांना अचीव केला आहे, माइलस्टोन म्हणजे महत्वाचा टप्पा जो त्यांनी गाठलेला आहे, तर त्या होल वर्ल्ड मध्ये त्यांचा दुसरा क्रमांक येतोय. तर फर्स्ट क्रमांक कोणाचा होता पहा, बिफोर अरुणिमा Rohanda Graham, a female amputee from USA, climbed Mount Everest in 2000 October 2011. तर पहा, अरुणिमा सिन्हा याच्या अगोदर युएसए मधल्या ज्या रोहंडा ग्राम या ज्या फिमेल एम्प्युटी आहेत की त्यांनी काय केले पहा, 2011 मध्ये हे माउंट एव्हरेस्ट शिखर काय केले पहा, सर केलेलं आहे. आणि आपल्या अरुणिमा सिन्हा यांचा काय होते पहा, दुसरा क्रमांक लागतोय की त्यांनी काय केलंय, एम्प्युटी असून सुद्धा जे माउंट एव्हरेस्ट शिखर आहे ते पार केलेलं आहे. आणि इंडियामध्ये ज्यांच्या पायावरती शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तर त्या फर्स्ट आहेत इंडियन एम्प्युटी की त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे किंवा पार केलेलं आहे. In 2015, she was awarded the Padma Shri, the fourth highest civilian award in India. त्याचबरोबर त्यांना काय केलंय पहा, 2015 मध्ये आपलं जे काही इंडियन गव्हर्नमेंट आहे तर ते इंडियन गव्हर्नमेंटनी जे आपल्या 4थ्या क्रमांकाचं नागरी पुरस्कार आहे पहा, सिव्हिलियन अवॉर्ड नागरी पुरस्कार जो आहे इंडिया मधला, की जो पद्मश्री नावाचा आहे, तर तो त्यांना काय केलं पहा, देण्यात आलेला आहे किंवा त्यांना त्यांचं गौरवण्यात आलेलं आहे. Arunima was a sports enthusiast from the childhood, a national level volleyball player. त्या काय होत्या पहा, तर अरुणिमा सिन्हा या स्पोर्टच्या इंथुजिस्टिक होत्या. म्हणजे त्यांना खूप उत्साह किंवा भक्त होत्या. इंथुजियास्ट म्हणजे भक्त इथं असणे, म्हणजे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना काय आवडायचं पहा, तर स्पोर्ट्स मध्ये त्यांना निश्चितपणे आवड होती. त्या नॅशनल लेवलच्या व्हॉलीबॉल प्लेअर होत्या. काय होत्या पहा त्या, तर नॅशनल लेवलच्या व्हॉलीबॉल प्लेअर होत्या त्या. She decided to get a job in the paramilitary forces so that she can carry on with her passion for sports along with a regular source of income as well. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय डिसाईड केलेलं होतं पहा, की आपण काय करायचं पहा, की जे स्कूल आहे किंवा जे फोर्स आहेत कोणत्या पहा, पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे अर्धसैनिकी शाळा ज्या आहेत, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, जॉईन करायचं. कशासाठी जॉईन करायचं, की त्यांची जी काय पॅशन होती, कशाची आवड होती त्यांची, की स्पोर्ट्स मध्ये आपल्याला करिअर करायचंय किंवा काहीतरी बनायचंय ते, आणि त्याचबरोबर आपलं इन्कम पण चालू राहील. म्हणजे समजा जॉब आपण जर पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये केले, अशा स्कूलमध्ये किंवा अकॅडमी आपण पाहतो तशा गव्हर्नमेंटच्या पण आहेत,
तर त्याच्यामध्ये आपल्याला जॉब मिळतो का पाहायचं आणि तिथं काय करायचं किंवा ते पॅरामेट्रिक कोर्सेस जॉईन करायचे, जेणेकरून आपला इन्कम पण मिळेल म्हणजे पैसे पण येतील आणि प्लस आपल्याला जो काही स्पोर्ट्स मध्ये असणारी आवड आहे ती पण आपण काय करू शकेल, पूर्ण करू शकेल. बट द फेट हॅड अदर प्लॅन्स. परंतु काय म्हणते पा, फेट म्हणजे दैव आपण त्याला म्हणतो की त्यांचं नशीब, हे काय होतं पा, त्यांच्या नशिबामध्ये काय होतं, वेगळंच काहीतरी लिहिलं होतं किंवा वेगळाच काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये प्लॅन केलेला होता. On the night of 11th April 2011, while on her way to Delhi from Lucknow from Padmavati Express train, she was attacked by a group of local robbers. हा, त्यांच्या नशिबामध्ये वेगळंच लिहिलं होतं. म्हणून काय झालंय पहा, 11 एप्रिल 2011च्या रात्री ते काय करत होते पहा, त्यांचा काय चालू होता, तर रेल्वेनं प्रवास चालू होता. पद्मावती एक्सप्रेस नावाची जी काही ट्रेन होती त्या ट्रेनने ते प्रवास करत होत्या आणि तेव्हा तिथं काय झालंय पहा, तर तिथले जे काही लोकलचे स्थानिक तिथले जे काही रॉबर्स म्हणजे दरोडेखोर असतील किंवा चोर असतील, तर त्या दरोडेखोराच्या ग्रुपनं काय केलंय पहा, त्यांच्यावरती अटॅक केलाय किंवा हल्ला केलेला आहे. मग त्या ठिकाणी काय झालंय पहा, दे ट्राय टू स्नॅच हर गोल्ड चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर. त्यांच्या आईने त्यांना काय दिली होती, तर एक सोन्याची चेन त्यांना गिफ्ट दिलेली होती, की ती चेन ते रॉबर्स काय करत होते पहा, स्नॅच म्हणजे झडप घालणे किंवा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. सी ट्राय टू रेजिस्ट देम. आणि अरुणिमा सिन्हाने काय केले पहा, त्या जे काही रॉबर्स आहेत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा विरोध केला त्या ठिकाणी. थँक्स टू हर ॲथलेटिक फिजिक्यू अँड फिटनेस शी गेव देम अ टफ टफ टाइम. आणि ते काय म्हणतात पहा, की माझं जे काही मैदानी खेळ ऍथलेटिक म्हणजे काय पहा, तर मैदानी जे काही खेळ होते तर त्याच्यामुळं माझं शरीर कसं झालं होतं पहा, फिटनेस होतं किंवा बॉडी म्हणजे स्ट्रॉंग होते असं म्हणतात, फिजिक्यू अँड फिटनेस. तर शरीरविषयी माझं शरीर स्ट्रॉंग असल्यामुळं मी काय करू शकले पहा, सी गेव देम अ टफ टाइम. त्याच्यामुळे मी काय करू शकले, त्यांना बराच वेळ स्ट्रगल करू शकले त्यांच्यासोबत. बट बिईंग अ लोनली गर्ल she could not resist them for longer and eventually she was overpowered by them. आणि परंतु तिथं काय झालंय पहा, एक एकटी मुलगी असल्यामुळं काय करू शकले नाहीत त्या, त्यांचा खूप वेळ प्रतिकार करू शकलेला नाहीत. आणि इव्हेंच्युअली शेवटी काय झालंय पहा, शी वॉज ओव्हर पॉवर्ड बाय देम. आणि त्या ठिकाणी त्या रॉबर्सची किंवा लुटारूंची शक्ती ही काय झालेली आहे पहा, निश्चितपणे जास्त झालेली आहे. दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि ते जे काय अमानवी लोक होते, इनह्युमन गाईज म्हणजे अमानवी लोक व्यक्ती होत्या, तर त्यांनी काय केले पहा, थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि चालत्या ट्रेन मधून त्यांनी त्या रॉबर्सनी अरुणिमा सिन्हा यांना काय केले पहा, रेल्वेतून बाहेर फेकलेले पहा. अनदर ट्रेन कमिंग ऑन द पॅरेलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग्स. आणि त्याच्याच शेजारच्या दुसऱ्या ट्रॅकवरून दुसरी एक रेल्वे त्या ठिकाणी येत होती किंवा ट्रेन येत होती आणि त्याच्यामुळं त्या ट्रॅकवरती पडल्यामुळं त्यांच्या पायावरून काय केले बा, ती ट्रेन गेलेली होती. बाय द टाइम शी रिच्ड हॉस्पिटल द डॉक्टर्स वेर लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू एम्प्युटेट हर लेफ्ट लेग बिलो द नी. त्यानंतर मग त्यांच्या पायावरून ट्रेन गेल्यामुळं तेव्हा त्यांना त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तिथं काय सांगितलंय पहा, की तुमच्याकडे कोणताही ऑप्शन सध्या नाही किंवा कोणताही पर्याय नाही की तुमचा जो पाय आहे तो राहू शकेल किंवा वाचू शकेल. मग काय करायला गेलं म्हटलेत पहा, तर तुमचा पाय हा एम्प्युटेट करावा लागेल म्हणजे कट करावा लागेल किंवा कापून टाकावा लागेल. कोणता, तर लेफ्ट लेग म्हणजे जो त्यांचा डावा पाय आहे, गुडघ्याच्या खाली किंवा गुडघ्याच्या खालपासून जो पार्ट आहे तर तो पूर्ण कट करावा लागेल असं त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे पहा. अदरवाइज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. आणि नसेल तर काय होईल पहा,
जर समजा आपण तो गुडघ्याच्या खाली जर पाय कट केला नाही किंवा गुडघ्यापासून जर पाय कट केला नाही तर काय होऊ शकेल की तुमचं जे काही त्या पायामुळं किंवा त्या लेफ्ट लेगमुळं जे काही इन्फेक्शन आहे तर ते पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पसरण्याची काय पसरू शकेल किंवा पसरेल असं तिथे त्यांनी काय सांगितलं डॉक्टरांनी त्यांना सजेशन दिलं आहे. म्हणजे जे काही इन्फेक्शन आहे किंवा संक्रमण आहे तिथं ठीक आहे तिथले काय असेल ते आपण त्याला म्हणतो जे काही जीवाणू विषाणू असेल त्याच्यामधले किंवा जे काही तिथली इन्फेक्शनचे त्यातले विषाणू असतील तर ते कुठं पोहोचतील पा पूर्ण बॉडीमध्ये पसरतील रक्तामध्ये किंवा ब्लडमध्ये आणि त्याच्यामुळे आपली होल बॉडी काय होऊ शकते निश्चितपणे डॅमेज होऊ शकते किंवा तुमचा जीव पण जाऊ शकेल असं तिथं म्हणता येते. हर राईट लेग ऑल्सो डिड नॉट रिमेन कम्प्लिटली इम्युन फ्रॉम दॅट ऍक्सिडेंट. पहा ते काय सांगतात की त्यांचा डावा पाय तर निश्चितपणे कट केला होता गुडघ्याच्या खालून तर त्यांचा जो उजवा पाय होता तो सुद्धा काही त्या ऍक्सिडेंट मध्ये चांगला राहिलेला नव्हता. इम्युन म्हणजे काय बा तर व्यवस्थित किंवा चांगला किंवा प्रतिक्षम असा राहिलेला त्या ठिकाणी नव्हता त्या ऍक्सिडेंटमुळे. तर तिथं काय केलं होतं पा अ रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल आणि तो जो काही उजवा पाय होता किंवा राईट त्यांचा लेग होता तर त्याच्यामध्ये सुद्धा गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंत नी टू अँकल त्या जे काय त्यांचं बोन्स आहेत त्या बोन्स मध्ये काय केलं होतं का रॉड इन्सर्ट केलेले होते. म्हणजे त्यांचे दोन्ही पाय काय झाले थोडक्यात अपंग झालेले होते किंवा त्याच्यामध्ये ते जखमी झालेले होते. एक पाय तर कट केला दुसऱ्या पायामध्ये काय केलं त्यांचा रॉड इन्सर्ट केलेले होते. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा पॅराग्राफ. She spent four months at the All India Institute of Medical Sciences, New Delhi. त्यांनी काय केलं पहा त्यांचे जे काही 4 महिने असतील त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तर त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली या हॉस्पिटलमध्ये काय केलं त्यांना ऍडमिट केलं होतं आणि तिथं त्यांना त्यांच्यावरती उपचार चालू होते. त्यांना 4 महिने राहावं लागलं होतं पहा. वन डे वाईल शी वॉज ऑन द बेड इन द हॉस्पिटल. पहा एके दिवशी जेव्हा त्या होत्या पहा तर हॉस्पिटलच्या बेडवरती झोपलेल्या होत्या तर त्यावेळेस काय झालं पहा सी रेड अँड आर्टिकल अबाउट द माउंट एव्हरेस्ट द अल्टिमेट डेस्टिनेशन ऑफ एव्हरी माउंटनर. पहा तर तिथं काय झोपून काय करत होते काय करत होते पाहते तर तिथे एक मॅगझिन किंवा काहीतरी आर्टिकल वाचत होते. ते कशाविषयी आर्टिकल होतं ते तर ते आर्टिकल होतं पहा माउंट एव्हरेस्ट विषयीचं आर्टिकल होतं की जे प्रत्येक माउंटनर म्हणजे कोण पहा गिर्यारोहक असतात त्याला म्हणतो आपण. म्हणजे कोणते पर्वत सर करणारे किंवा माउंटन सर करणारे गिर्यारोहक असं म्हटलं जातं. तर त्यांचं शेवटचं ठिकाण ते आहे अल्टिमेट डेस्टिनेशन म्हणजे शेवटचं ठिकाण हे प्रत्येक गिर्यारोहकाचं आहे. तर त्याविषयीचं त्या ठिकाणी आर्टिकल त्यांनी वाचलेलं पहा. देन ओनली सी डिसाइडेड टू क्लाइंब इट. आणि तेव्हाच त्यांनी काय केलं ठरवलं पहा की आपण काय करायचे हे जे काही माउंट एव्हरेस्ट आहे शिखर तर ते काय करायचं आपल्याला पार करायचं आहे असं त्यांनी तिथं ठरवलेलं आहे पहा. She took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer and other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. मग त्यांनी काय केलं बा आता ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट सक्सेसफुली कम्प्लीट करायची तर तिथं आपल्याला कोणाचं तरी काय असतं बा इन्स्पिरेशन पाहिजे असतं किंवा आपल्याला निश्चितपणे आपलं जे काय एम आहे तर ते डिसाईड करत असताना आपल्याला कोणाचं तरी इन्स्पिरेशन घ्यावं लागतं. त्यांनी काय केलं बा अशा वेगवेगळ्या फेमस पर्सनॅलिटीजच्या किंवा पर्सनॅलिटीज करून त्यांना प्रोत्साहन किंवा इन्स्पिरेशन घेतलेलं होतं. त्यामध्ये तर नाव दिले पण त्यांचं युवराज सिंग जे क्रिकेटर आहेत की त्यांना कॅन्सर होता पहा परंतु कॅन्सर असून सुद्धा ते काय करतायत पहा त्याच्यावरती विजय मिळवून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा चांगलं कार्य केलेलं आहे. की
शी टूक इन्स्पिरेशन फ्रॉम युवराज सिंग अँड अदर फेमस पर्सनॅलिटीज. त्याबरोबर इतर जे काही फेमस व्यक्ती असतील की ज्यांना काहीतरी डिसॅबिलिटीज आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा त्यांना सक्सेस मिळालेला आहे, अशा व्यक्तीकडून त्यांनी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. त्याचबरोबर अँड अदर लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स टू बाउन्स बॅक अँड टू देअर मेटल. आणि इतर जे काही त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या भेडसावणाऱ्या थ्रेटनिंग कंडिशन्स असतील, भेडसावणाऱ्या अवस्था किंवा सिच्युएशन्स असतील, की ज्या त्यांना निश्चितपणे काय करतायत पहा, भेडसावतायत किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तिथं, की आपण निश्चितपणे काय नाही पहा, कमी नाहीये किंवा आपण परत जाऊ शकत नाही. म्हणजे बाउन्स बॅक म्हणजे परत आपण आणखी बॅकफूट वरती जाऊ शकत नाही, असं त्या ठिकाणी त्यांना ठरवलेलं आहे. तर त्यांनी आणखीन काय ऐकलंय पहा त्यांच्याबद्दलचं. पीपल इज टू कम टू मीट मी इन द हॉस्पिटल अँड सिम्पथाइज बाय सेईंग वर्ड्स लाईक. त्याचबरोबर मला जे काही अशा पद्धतीचे वर्ड्स ऐकायला मिळत होते, तर कोणते वर्ड्स होते पहा, तर हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस त्यांना त्यांचे नातेवाईक किंवा काही मित्र फ्रेंड्स जे काही भेटायला येत होते, तर ते निश्चितपणे काय म्हणायचे पहा, हिच्याबद्दलचे वर्ड्स काहीतरी सांगायचे. म्हणजे कोणते वर्ड्स होते पहा, तर सिम्पथाइज म्हणजे सहानुभूती वाटायची त्यांना, सिम्पथी वाटायची हिच्याबद्दल, की या मुलीसोबत असं व्हायला नको होतं. यू वुड नॉट बी एबल टू प्ले व्हॉलीबॉल एनीमोर और व्हॉट अ ट्रॅजेडी विथ दिस यंग गर्ल. आणि आणखीन काय म्हणायचे पहा, की ती एक व्हॉलीबॉल प्लेअर होती. त्यामुळं तिला म्हणायची, की तुला आता इथून पुढे काय करता येणार नाही, व्हॉलीबॉल खेळता येणार नाही. किंवा या तरुण मुलीसोबत कशा प्रकारची शोकांतिका घडलेली आहे किंवा किती वाईट घडलेलं आहे, अशा पद्धतीचे ते काय करायचे पहा, वर्ड्स प्रोनाऊन्स करायचे किंवा बोलायचे. त्यामुळं हे तिला खोटं करून दाखवण्यासाठी तिला स्वतःचं मेटल, मेटल म्हणजे काय पहा, दम किंवा ताकद त्या ठिकाणी तिला शो करून दाखवायची होती किंवा त्या ठिकाणी त्यांना ते अचीव्ह करून दाखवायचं होतं, जे काही त्यांनी ठरवलं आहे ते. अशा पद्धतीने त्यांचं काय होतं पहा, त्यांना डिसाईड केलेलं होतं, की आपण काय करायचं ते माउंट एव्हरेस्ट सर. नेक्स्ट पॅराग्राफ दिलाय पहा. Why she took this extremely difficult decision of climbing Mount Everest when she was already offered a job by the Indian Railways. इथं प्रश्न विचारलाय, की तिनं अशा पद्धतीचा एक एक खूपच अशी टोकाची भूमिका असणारा किंवा खूपच कठीण असा निर्णय अरुणिमा सिन्हाने का घेतलेला आहे, की माउंट एव्हरेस्ट त्यांनी सर करायचं आहे, की जे इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर ते अशा पद्धतीचा त्यांना का डिसिजन घेतलेला आहे. जरी समजा त्यांना त्यावेळेस इंडियन रेल्वे मध्ये त्यांना काय केलं होतं का, जॉब ऑफर ऑफर आलेली होती किंवा जॉब त्या ठिकाणी त्यांना दिलेला होता इंडियन रेल्वेजनी, तरी सुद्धा तिनं का अशा पद्धतीचं एकदम डिफिकल्ट किंवा अवघड असं निर्णय घेतलेला आहे, की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. ओके. why she did why she did not spend her life like any other handicapped person doing a regular 9 to 5 job and making a livelihood. आणि आणखीन काय प्रश्न विचारलाय, की तिनं का असं केलं नाही, की ज्या पद्धतीनं जे काही सामान्य हँडिकॅप्ड व्यक्ती असतात किंवा हँडिकॅप पर्सन असतात, तर त्यांच्यासारखं तिनं का एक रेग्युलर 9 ते 5 जॉब करायचं आणि आपलं उपजीविका, लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविका किंवा आपलं जीवन जगायचं, असं तिनं का ठरवलं नाही? म्हणजे रिलॅक्स राहायचं, असं का तिनं ठरवलं नाही? असं का डिसिजन घेतलंय? अशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी त्यांना विचारले किंवा त्या ठिकाणी क्वेश्चन त्याच्या मनामध्ये आलेले आहेत. त्यानंतर वेन आय वॉज इन द हॉस्पिटल पोस्ट दिस रॉबरी इन्सिडेंट आय केम अक्रॉस सेव्हरल ऍब्सर्ड कन्स्पायरेसी theories like I was traveling without ticket, hence I jumped out of the train to avoid punishment. आता इथं त्यांनी का ठरवलं होतं पहा, म्हणजे आपण अशा पद्धतीचं एक अनकॉमन सक्सेस मिळवायचंय किंवा चांगलं गोष्ट आपण करायची आहे अशी, तर त्यांना का डिसाईड केलं होतं पहा, तर त्याच्या मागे हे रिझन. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होत्या त्यावेळेस काय म्हणतात पहा,
वेन आय वॉज इन द हॉस्पिटल, जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, पोस्ट दिस रॉबर ऍक्सिडेंट म्हणजे इन्सिडेंट म्हणजे या जो काही घटना घडली होती त्या रॉबरी किंवा चोरीची घटना घडली होती, तर त्याच्या अगोदर काय घडलं होतं असं म्हणतात पहा, की आय केम अक्रॉस सेव्हरल ऍब्सर्ड कन्स्पायरेसी थेरीज. त्या ठिकाणी हास्यास्पद, ऍब्सर्ड म्हणजे हास्यास्पद अशा खूप गोष्टी माझ्या निदर्शनात त्या ठिकाणी आल्या हॉस्पिटलमध्ये. आणि कन्स्पायरेसी थेरीज म्हणजे काय पहा, कट कारस्थान असणाऱ्या गोष्टी. कन्स्पायरेसी म्हणजे काय पहा, कट कारस्थान असणाऱ्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या, की जेव्हा मी कुठे चालले होते म्हणतात पहा, तर दिल्लीकडून लखनौला चालले होते, तर तेव्हा मी विदाऊट तिकीट प्रवास करत होत्या, असं त्या ठिकाणी ते म्हणतायत लोक. आय जम्पड आउट ऑफ द ट्रेन टू अवॉइड द पनिशमेंट. आणि त्यामुळे मी काय केलंय, की मला जे काही तिथं तिकीट चेकर असतील, तर ते पनिशमेंट देतील. आणि पनिशमेंट देत असल्यामुळे किंवा देतील त्याच्यामुळे मी काय केलं होतं पहा, की त्या रेल्वेतून काय केली होती पहा, उडी घेतलेली होती किंवा जम्प त्या ठिकाणी मी केलेला होता असं म्हणतात पहा. म्हणजे इथं शिक्षा मिळण्याच्या ऐवजी किंवा पनिशमेंट मिळण्याऐवजी मी त्याच्यातून उडी घेतली, अशा पद्धतीची कन्स्पायरेसी थिअरी त्यांना तिथं ऐकायला मिळाली होती. किंवा ऑर आय जम्पड आउट ऑफ द ट्रेन बाय माय ओन इन द सुसाईड अटेम्प्ट. किंवा आणखीन काही लोक काय म्हणायचे, की मी स्वतःहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा सुसाईड करण्याचा प्रयत्नामुळे किंवा त्या ठिकाणी मी केलेला होता. आणि त्याच्यामुळं मी काय केलं होतं, त्या ट्रेन मधून खाली उडी घेतलेली होती. कोणाचा आवाज आहे हो? माईक चालू आहे का कोणाचा? माईक बंद करा. तर सुसाईडचा प्रयत्न करण्यासाठी किंवा प्रयत्न त्या ठिकाणी माझ्याकडून करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे मी काय केलं होतं पहा, त्या रेल्वेतून उडी घेतलेली होती. हे दुसरं कन्स्पायरेसी थिअरी त्या ठिकाणी माझ्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळाली होती. त्यानंतर आणखीन काय म्हणतात पहा, दीज रविश rumors हर्ट मी बॅडली. आणि हे जे काही घाणेरड्या अफवा होत्या, रबिश म्हणजे घाणेरड्या, rumors म्हणजे अफवा, तर त्या निश्चितपणे मला खूपच अशा इजा करत होत्या किंवा खूपच मला या दुःखद करत होत्या. हर्ट म्हणजे इजा होणे, मी बॅडली म्हणजे खूपच या गोष्टीचा मला त्रास होत होता, की ह्या ज्या काही अफवा माझ्याबद्दलच्या आहेत, इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये यांना ऐकायला मिळालेल्या, तर याबद्दल त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी काय केलं होतं पहा, अशा पद्धतीचं ठरवलेलं होतं, असं ते म्हणतायत पहा. देन ओनली, त्यानंतर फक्त, आय डिसाइडेड that I would answer to all these fake theories by doing something big, achieving something extraordinary. आणि त्यामुळं हे जे काय वरती माझ्याबद्दलच्या थिअरीज किंवा कट कारस्थान माझ्याबद्दलचं फेक म्हणजे बनावट जे काही थिअरीज तयार केलेल्या होत्या किंवा माझ्याबद्दलचं ओपिनियन व्यक्तींच्या मनामध्ये तयार झालेलं होतं, तर त्याला मला उत्तर द्यायचं होतं. परंतु ते उत्तर कसं द्यायचं होतं पहा, तर काहीतरी मोठं एखादं सक्सेस मिळवायचं होतं किंवा काहीतरी मोठी अचिव्हमेंट मला मिळवायची होती किंवा करायची होती. आणि त्याच्यामुळं काहीतरी मी असामान्य गोष्ट जर केली किंवा मिळवली, तर निश्चितपणे मला काय होणार होतं पहा, काय 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 होणार होतं त्या ठिकाणी, तर निश्चितपणे मला त्या ठिकाणी ह्या ज्या rumors अफवा होत्या माझ्याबद्दलच्या, तर मला त्या मोडून काढायच्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं पहा, अशा पद्धतीचं डिफिकल्ट डिसिजन त्यांनी घेतलेलं होतं. ओके. तर त्यानंतर पहा, त्यांचा प्रवास जो आहे, तर तो प्रवास पाहू आपण आता. Usually people used to take more than a few months to get comfortable with artificial legs. सामान्यपणे ज्या व्यक्तींचा पाय मोडला जातो किंवा ऑपरेशन केलेलं असतं, तर त्या व्यक्ती किंवा पायावर जर ऑपरेशन केलं, तर त्या व्यक्ती काही महिने घेतात पहा. म्हणजे आर्टिफिशियल जो तुमचा कृत्रिम पाय आहे, त्यानं जर व्यवस्थित चालायचं असेल,
तर काही महिने किंवा काही मंथ सामान्य व्यक्ती घेत आहेत. परंतु बट शी स्टार्टेड वॉकिंग इन जस्ट 2 days. परंतु जेव्हा अरुणिमा सिन्हा यांच्या पायावरती शस्त्रक्रिया झाली किंवा त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला, ज्यावेळेस त्यांचा लेफ्ट लेग कट केला होता, तर इथं कृत्रिम पाय त्यांना बसवण्यात आला. तर त्या कृत्रिम पायाला सोबत घेऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवसांनी निश्चितपणे त्यांनी चालण्यासाठी सुरुवात केली होती पहा. Her whole focus was her whole focus was on climbing the world's highest mountain, nothing else. आणि त्यांचं पूर्णपणे लक्ष कशावरती केंद्रित केलेलं होतं पहा, तर फक्त जे काही हायेस्ट माउंटन आहे आपलं माउंट एव्हरेस्ट, तर ते सर करायचं किंवा पार करायचं, हेच माझं फक्त काय होतं पहा उद्देश होता किंवा तेच माझं फक्त ध्येय होतं. ओके. द डे शी गॉट डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल. आणि जेव्हा तो दिवस आला म्हणतात की जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला किंवा मला तिथून सोडण्यात आलं, तर तेव्हा काय केलं म्हणतात पहा, त्यांना कुठे गेलेत पहा. शी वेंट टू मीट बचेंद्री पाल, द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द सुमित हायेस्ट पॉइंट ऑफ माउंट एव्हरेस्ट. की ज्या इंडियन वुमन आहेत कोणते पहा, बचेंद्री पाल, की ज्यांनी काय केलं होतं पहा, हायेस्ट पॉइंट ऑफ माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं, ते पोहोचले होते. सुमित म्हणजे काय पहा, शिखर किंवा हायेस्ट पॉइंट आपण त्याला म्हणतो. तर तिथं त्यांनी फर्स्ट इंडियन वुमन आहेत की ज्या त्या सुमितवरती पोहोचलेल्या होत्या. तर त्यांच्याकडे त्या डायरेक्ट काय गेलेत पहा, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बचेंद्री पाल यांच्याकडे त्या गेलेल्या होत्या. Apart from her family, Bachendri was the only person who took her ambition of climbing the Mount Everest with artificial leg seriously. पहा, त्यांचे घरचे सोडले तर निश्चितपणे बचेंद्री पाल यांनी काय केलं होतं बघा त्यांना किंवा त्यांच्याकडून त्यांना निश्चितपणे इन्स्पिरेशन मिळणार होतं किंवा त्यांच्यापासून त्यांनी अँबिशन महत्वाकांक्षा घेतलेली होती की सिरियसली त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर एखादं व्यक्ती आर्टिफिशियल लेग घेऊन पाय घेऊन किंवा जो कृत्रिम पाय आहे त्याला सोबत घेऊन काय करू शकतोय का, माउंट एव्हरेस्ट सर करू शकतोय का, तर त्याबद्दलचं त्यांनी मार्गदर्शन बचेंद्री पाल यांनी त्यांना केलेलं होतं पहा, की त्यांचे घरचे व्यक्ती सोडलं तर त्यापासून त्यांनी काय केलं पहा, त्यांची महत्वाकांक्षा बचेंद्री पाल यांच्याकडून त्यांनी निश्चितपणे घेतलेली होती. नाउ इट वॉज the moment I decided to conquer the Mount Everest, my inner sense of handicap or disability faded away. जेव्हा मी तो क्षण आलाय म्हणतात की जेव्हा मी ठरवलं होतं की काय करायचंय, माउंट एव्हरेस्ट मला निश्चितपणे जिंकायचंय. कॉन्कर म्हणजे जिंकणे. आणि त्यावेळेस माझा जो काही इनर सेन्स होता म्हणजे आतील आवाज होता की मी एक अपंग आहे किंवा माझ्याकडं अकार्यक्षमता आहे, डिसॅबिलिटी आहे, तर तो निश्चितपणे काय झाला पहा, फेडेड अवे म्हणजे माझ्यापासून तो दूर गेलेला आहे किंवा दूर गेलेला होता. अ मॅटर ऑफ टाइम टू शो द आउटर वर्ल्ड व्हॉट आय वॉज मेड अप ऑफ. आणि इथं आता अशी वेळ आली होती म्हणतायत की माझ्याकडं कोणती क्वालिटी आहे किंवा माझ्याकडं काय आहे किंवा मी काय करू शकते, तर तो वेळ सध्या आलेली होती की मला जे काही आउटर वर्ल्ड आहे म्हणजे जे काही समाज आहे किंवा सोसायटी आहे किंवा हे जग आहे, त्या जगाला मला दाखवून द्यायचं होतं की मी काय करू शकते. अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये जी काही भीती होती, तर ती फेडेड अवे, फेडेड म्हणजे नाहीशी होणे किंवा
दूर होणे किंवा दूर जाणे. आफ्टर मीटिंग बचेंद्री पाल सी डिड नॉट गो होम. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी बचेंद्री पाल यांची भेट घेतली आणि तिथून ज्यावेळेस निघालेले आहेत मीटिंग झाल्यानंतर, तर त्या कुठे गेल्या नाहीत पहा, नंतर सुद्धा त्या घरी गेलेल्या नव्हत्या. रादर शी जॉईन्ड नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग फॉर ट्रेनिंग. त्यानंतर ते कुठे पोहोचल्या, तर घरी न जाण्याच्या ऐवजी जे काही नेहरू इन्स्टिट्यूट होतं माउंटनरिंगचं ट्रेनिंग देणारं, तर त्यांनी तिथं जॉईन केले होते. त्या ठिकाणी त्या भेट दिलेली तेव्हा गेलेले. आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स, तिथे त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट मध्ये काय केलं पहा, बेसिक कोर्स त्यांनी पूर्ण केल्यानंतर सी हॅज अंडरगॉन रिगरस 18 months टू प्रिपेअर. त्यानंतर त्यांना काय करण्यात आले पहा, तर 18 monthsचा त्यांचा जो काही कोर्स होता विगरस टेस्टचा, तर त्यासाठी त्यांना काय करलं होतं पहा, तर इथून पुढच्या ट्रेनिंगसाठी जावं लागणार होतं. त्याच्यामुळे तिथे काय म्हटलंय पहा, की आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स, जो काय त्यांचा बेसिक कोर्स पूर्ण झाल्यानंतर सी हॅज अंडरगोन रिगरस म्हणजे कठीण असं ट्रेनिंग ऑफ फॉर 18 months टू प्रिपेअर हरसेल्फ फॉर द बिग डे. जो काय तुमचा माउंट एव्हरेस्टचा पार करण्यासाठी जे काही ट्रेनिंग लागणार होतं किंवा आवश्यक होतं, तर त्याच्यासाठी त्यांना 18 महिन्याचं ट्रेनिंग, हे बेसिक ट्रेनिंग संपल्यानंतर करावं लागणार होतं. त्यामुळं काय केले पहा त्यांनी, सी क्लाइम्ड व्हेरियस स्मॉलर पीक्स इन्क्लुडिंग आयर्लँड पीक टू प्रिपेअर हरसेल्फ बिफोर कॉन्करिंग द माउंट एव्हरेस्ट. आणि जे काही तिथल्या आपल्या इंडियामध्ये छोटे मोठे असे शिखर होते किंवा पीक्स होते, तर त्यांनी काय केलेत पहा, ते सर केलेत त्यासाठी, तर माउंट एव्हरेस्ट जिंकण्यासाठीच तयारी करण्यासाठी, माउंट एव्हरेस्ट आपण सर करू शकतो का नाही, तर त्याबद्दलच ट्रेनिंग त्यांनी तिथून काय केलंय पहा, लहान लहान पीक किंवा लहान लहान जे काही बेट होते, तर ते त्यांनी सर करत चाललेले होते पहा. Tata Steel Adventure Foundation offered her scholarship to meet all her financial requirements so that she can fully focus on her mountaineering task. त्यानंतर जे काय आपलं जे टाटा यांचं स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन आहे, तर त्यांनी काय केलंय पहा, त्यांचे जे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तर त्यांनी काय केले, आपल्या अरुणिमा सिन्हा यांना फायनान्शियल रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी किंवा फायनान्शियल जे काही त्यांच्या नीड्स असतील, तर त्या फुलफिल करण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप दिली किंवा त्यांना फायनान्शियल हेल्प तिथे दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचा प्रश्न काय मिटलाय पहा, की जो त्यांचं इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होता, तर तो समस्या तिथे सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यामुळं त्या काय करू शकल्या पहा, सो दॅट ती कॅन फुल्ली फोकस ऑन हर माउंटेनिंग टास्क. त्याच्यामुळे त्यांनी जे काही त्यांचं गिर्यारोहकाचं काम होतं किंवा जे माउंटन त्यांना सर करायचं माउंट एव्हरेस्ट, तर त्याच्यावर त्या काय करू शकल्या, मॅक्झिमम त्यांचं लक्ष केंद्रित करू शकल्या होत्या का. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट पॅराग्राफ, माय शेर्पा द लोकल गाईड फॉर द एक्सपेडिशन. जे त्यांची मोहीम होती, एक्सपेडिशन म्हणजे मोहीम, जे त्यांचे स्थानिकचे मार्गदर्शक होते, शेर्पा असताना म्हटले त्यांनी, तर ते काय करत होते पहा, त्यांना रिफ्युज टू कंपनी मी बिकॉज ही टर्म इन अ सुसायडल मिशन. तो काय म्हणतात पहा, की आपण इथं जाण्यासाठी काय करायचंय पहा, मी तयार नाही किंवा तुझ्यासोबत यायला तयार नाही, असं त्यांचे काय लोकलचे गाईड होते शेर्पा, तर ते त्या ठिकाणी यायला तयार नव्हते का, तर ते काय म्हणतात पहा, की निश्चितपणे आपण तिथं मरणार आहोत, म्हणजे हे आपलं आत्मघातकी मिशन आहे किंवा मोहीम आहे असं म्हणतात. म्हणजे आपण निश्चितपणे तिथं आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चाललेलो आहे का आत्महत्या करण्याच्या मोहिमेकडे चाललेलो आहे, असं तिथं त्यांचं जे काही शेर्पा होते त्यांचं ओपिनियन तयार झालेलं होतं. त्यामुळं ते काय म्हणतात पहा, मी तुझ्यासोबत यायला तयार नाही किंवा रिफ्यूज म्हणजे त्या ठिकाणी नाकारले, कंपनी म्हणजे साथ किंवा सोबत देण्यासाठी. बट आय वॉज डिटरमाइंड टू डू इट
आय कन्व्हिन्स्ड एनी हाऊ. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं, काही जरी झालं तरी मी ठरवलं होतं की काही झालं तरी हे करायचंय आपल्याला. त्याच्यामुळे मी काय केलं काहीही करून त्या जे काही शेर्पा होते तर त्यांची समजूत काढली किंवा त्यांना कन्व्हिन्स केलंय आणि माझ्यासोबत त्यांना घेतलेलं आहे. She started her expedition on 1st April 2013 and reached the summit of Mount Everest on 21st May 2013. Exactly. तर त्यांना जी काही त्यांचं एक्सपिडिशन म्हणजे मोहीम होती कशाची माउंट एव्हरेस्ट शिखर पार करायची, तर त्यांनी कधी स्टार्ट केली होती तर 1 एप्रिल 2013 ला त्यांनी स्टार्ट केलं होतं. आणि ते केव्हा जे काही माउंट एव्हरेस्टचं सुमित म्हणजे जे हायेस्ट पॉइंट किंवा हायेस्ट शिखर होतं तर तिथं केव्हा पोहोचलेत तर 21 मे 2013 म्हणजे बरोबर 52व्या दिवशी त्या ठिकाणी 52 डेज तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लागलेले होते. When I entered the death zone 3,500 feet from the top of Mount Everest, the most difficult terrain started. ते काय म्हणतात जेव्हा आम्ही डेथ झोन मध्ये गेलो होतो म्हणजे शेवटचा जो टप्पा होता 3,500 फुटाचा, तर तिथे ज्यावेळेस आम्ही पोहोचलो होतो त्या डेथ झोन मध्ये, तर तो जो काही माउंट एव्हरेस्टचा टप्पा होता तर खूपच तो अवघड किंवा खूपच असा डिफिकल्ट त्यांना तो वाटलेला होता किंवा डिफिकल्ट आहे असं म्हणता येते. आय सॉ डेड बॉडीज ऑफ माउंटनर्स स्कॅटर्ड ऑल अराउंड. आणि मी तिथं काय पाहिलं म्हणतो की जे काही माउंट तर त्यांच्या मला डेड बॉडीज तिथं पाहायला मिळालेल्या इतरत्र पसरलेल्या पाहायला मिळाल्या होत्या ऑल अराउंड. म्हणजे त्या ठिकाणी सभोवताली त्यांना त्यांच्या सोबत काही आलेले सुद्धा काय होते माउंटनरच्या डेड बॉडीज त्यांना पाहायला मिळाल्या होत्या. अ बांगलादेशी माउंटनर टूक हिज लास्ट ब्रेथ इन फ्रंट ऑफ माय आईज. ते काय सांगतायत की जो काही बांगलादेश या राष्ट्रातला माउंटनर आला होता तर त्यानं माझ्या समोरच त्याचा जीवनाचा शेवटचा श्वास त्यांनी तिथे घेतलेला होता असं म्हणतायत whom I met no so longer before. आणि ज्या व्यक्तीला मी खूप पूर्वी भेटलेले नव्हते तर खूप आत्ताच त्या ठिकाणी भेटले होते. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं एक्सपिडिशन म्हणजे मोहीम स्टार्ट झाली होती तर त्या मोहिमेच्या दरम्यानच त्यांची माझी भेट झाली होती असं म्हणतायत. आणि त्यांचा डेथ काय झाले त्या ज्यावेळेस डेथ झोन मध्ये पोहोचल्या 3,500 फुटाचं जे काही लास्टचं डिस्टन्स आहे तर तिथंच त्यांचा मृत्यू झालेला होता असं म्हणतायत. I was frightened, but I kept on moving anyhow. त्या ठिकाणी मी खरोखरच काय म्हणतात घाबरलेले होते, परंतु काहीही करून मला त्या ठिकाणी पोहोचायचं होतं किंवा मी माझं जे काही पुढे जाण्याची क्रिया होती ते काही करून मी काय केले चालू ठेवली होती. यू सी आवर बॉडीज बिहेव अकॉर्डिंग टू आवर थॉट प्रोसेस. तुम्ही म्हणतायत की आपली बॉडी पण कशी बिहेव करते की आपल्या जे काही विचार आहेत ते थॉटची जे काही पण विचारांची जे काही प्रोसेस आहे प्रक्रिया आहे तर त्याच्यानुसारच ती बिहेव करत असते. म्हणजे तुम्ही जर समजा पॉझिटिव्ह विचार केला तर तुमची बॉडी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करते. तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर तुमची बॉडी सुद्धा त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करत असते. त्यामध्ये काय म्हणतात यू सी तुम्ही पहा अवर बॉडीज आपले शरीर काय करतायत बिहेव अकॉर्डिंग टू अवर थॉट प्रोसेस आपल्या विचार प्रक्रियेनुसार काय करतात या आपल्या बॉडी सुद्धा किंवा शरीर सुद्धा आपलं बिहेव करत असतं. ओके. आय टोल्ड माय सेल्फ दॅट नायदर आय कॅन गो बॅक फ्रॉम हिअर नॉर आय कॅन डाय बिफोर रिचिंग द सिटी. त्यामुळं मी काय ठरवलं म्हणतात मी माझ्या शरीराला काय सांगितलं म्हणतात की काय करायचं नाही
इथून पुढं किंवा जोपर्यंत मी जे काय हायेस्ट पीक आहे किंवा जे काय हायेस्ट सुमितवरती पोहोचत नाहीये, तोपर्यंत काय करायचं नाही, मरायचं पण नाही आणि इथून परत सुद्धा जाऊ शकत नाही. तो परत पण जायचं नाही. असं मी माझ्या शरीराला सांगून टाकलं. म्हणजे मी स्वतःच असं ठरलं होतं, की मी काय करणार नाही, परत पण जाणार नाही आणि मरणार पण नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत मी हे हायेस्ट पीक जे आहे, कशाचं? माउंट एव्हरेस्टचं. ते जोपर्यंत मी काय करत नाही, पार करत नाही, तोपर्यंत मी मरणार नाही. असं त्यांनी त्यांच्या बॉडीला सांगून टाकलं. ओके. Seeing me struggling immensely with the artificial leg, my Sherpa kept on advising me to return. पहा, ज्यावेळेस माझे शेर्पा जे होते, त्यांचे लोकलचे गाईड, तर त्यांनी मी जे काही माझा कृत्रिम पाय आहे, तर त्याला घेऊन मी काय करत होते पहा, वरती चढण्यासाठी खूप संघर्ष करत होते. इमेन्स म्हणजे खूप किंवा फार अशा पद्धतीचा संघर्ष माझा चालू होता वरती चालण्याचा, वरती चढण्याचा. त्याच्यावरती पहा, तर ते माउंट एव्हरेस्ट आहे त्याच्यावरती आर्टिफिशियल लेगला घेऊन. त्यामुळे त्यांचे जे काही शेर्पा होते त्यांनी काय केलं बा, त्यांना सल्ला दिलाय की आपण काय करूया, परत जाऊया किंवा रिटर्न जाऊया. परंतु बट आय ओव्हरटर्न्ड हिज ऍडवाइस. परंतु मी काय केलं पहा, त्यांचा जो काही सल्ला होता त्या शेर्पांचा, तर तो काय केलाय पहा, मी उलटवलाय, म्हणजे तो धुडकावून टाकला होता. आय टोल्ड हिम दॅट आय जस्ट कॅनॉट डाय बिफोर कॉन्करिंग दिस माउंटन. आणि मी त्यांना काय केले पहा, त्यावेळेस सांगून टाकितलं की मी काय करणार नाही, माउंट एव्हरेस्ट जिंकल्याशिवाय किंवा तिथं पोहोचल्याशिवाय मी काय करणार नाही, मरणार नाही. असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. त्यामुळं देअर आफ्टर, त्यानंतर मग काय झालं पहा, ही स्टार्टेड मोटिवेटिंग मी फॉर द रेस्ट ऑफ द एक्सपिडिशन. त्यानंतर मग माझा जे काय शेर्पा होता, तर त्यांनी मला राहिलेली जी काय माझी मोहिमेचा पार्ट होता किंवा जे राहिले माझं डिस्टन्स होता, तर ते पार करण्यासाठी मला निश्चितपणे ते काय करत राहिले पहा, त्यांनी काय केलंय, प्रोत्साहन दिलंय किंवा मोटिवेट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॅराग्राफ आहे पहा. वन्स सी रीच द टॉप एव्हरीथिंग चेंज. आणि एकदाच्या जेव्हा त्या त्या सुमितवरती पोहोचल्या, टॉपवरती ज्यावेळेस पोहोचल्या, तर त्यावेळेस ते काय म्हणतात पहा, प्रत्येक गोष्ट त्यावेळेस माझी चेंज झाली होती असं म्हणतायत. म्हणजे मला त्या ठिकाणी सर्व गोष्टी बदलल्यासारख्या वाटत होत्या. इट वॉज समथिंग ॲज इफ शी गॉट अ न्यू लीज ऑफ लाईफ डिस्पाइट ऑफ ऑल द फॅक्ट शी लिटरली रॅन आउट ऑफ ऑल द ऑक्सिजन सप्लाय. अक्षरशः ती काय झाली ते पहा, त्या ऑक्सिजन सप्लाय पासून वरच्या स्टेजला त्या गेलेल्या होत्या आणि निश्चितपणे माझ्या लाईफमध्ये काहीतरी नवीन मिळालेलं आहे किंवा कायदेशीर काहीतरी माझ्या लीज म्हणजे कायदेशीर काहीतरी माझ्या नावावरती एखादं रेकॉर्ड कायदेशीररित्या तयार झालेलं आहे. काहीतरी नवीन माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे, असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. जरी त्या ऑक्सिजन सप्लायच्या बाहेर गेलेल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना त्याचा दुःख वाटत नव्हतं. तर त्या ठिकाणी त्यांना आनंद वाटत होता, की मी काय झालेलं आहे, हे शिखर कॉन्कर केलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे. सी रेज्ड द इंडियन ट्रायकलर अँड प्लेस्ड सम पिक्चर्स ऑफ हर आयडॉल स्वामी विवेकानंद नेक्स्ट टू इट. त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, जे काय आपला तिरंगा झेंडा, ट्रायकलर म्हणजे तिरंगा झेंडा जो होता आपला इंडियाचा, तर त्यांनी तो वरती तिथं फडकवलाय. आणि जे काही त्यांचे आयडॉल होते, म्हणजे आदर्श व्यक्ती होते त्यांच्या, कोण आयडॉल त्यांचं, तर स्वामी विवेकानंद, तर त्यांच्या सोबत त्यांनी काय केलंय पहा, तिथं त्यांचं जे पिक्चर नेलं होतं, तर त्या पिक्चरच्या सोबत त्यांनी जे काही त्यांचे स्वतःचे फोटोज कशासाठी काढले पहा, तर प्रूफ किंवा एव्हिडन्स साठी त्यांनी ते त्या ठिकाणी पिक्चर्स किंवा फोटोग्राफ्स काढलेले होते. देन she took some pictures and videos to herself to produce the visual proofs of her achievement in case she did not return alive. आणि त्यामुळे त्यांनी तिथं काय केलं पहा, की त्यांचे काही व्हिडिओज आणि पिक्चर्स त्या सुमित वरती काढले. जर समजा परत जात असताना मी समजा काय झाले पहा, जिवंत परत गेले नाही, तर आपण हे प्रूफ्स काय करू शकताय,
की माझ्या नावावरती रेकॉर्ड राहील की मी काय केलंय, हे माउंट एव्हरेस्ट शिखर पार केलेलं आहे. हे अचिव्हमेंट त्यांच्या नावावरती होण्यासाठी त्यांनी तिथं व्हिज्युअल प्रूफ्स काय केलेत पा, क्रिएट केलेले होते. जस्ट आफ्टर अ फ्यू स्टेप्स ऑन द वे बॅक माय ऑक्सिजन सप्लाय फिनिश. नंतर परत येत असताना काय झालं पा, त्यांचा ऑक्सिजन सप्लाय काय झालं पा, किंवा ऑक्सिजनचा जे काय साठा होता परत येत असताना तर तो संपलाय असं म्हणतात. म्हणजे त्यांना आता ऑक्सिजन सप्लाय नव्हता, म्हणजे ऑक्सिजन शिवाय त्या ठिकाणी जगू शकत नव्हते. हे ते सुमित वरती किंवा पॉइंट वरती गेल्यानंतर ती कंडिशन होती. त्यामुळं काय झालं पाहिजे, बट यू नो फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. परंतु तुम्हाला माहिती आहे की जे शूर असतात त्यांच्या निश्चितपणे काय असतं त्यांच्याकडं, कृपादृष्टी किंवा शूरांच्या समोरच दैव हे काय असतं पा, साथीला असतं असं म्हणतायत. वेन आय फेल डाऊन सुफोकेटिंग फॉर ऑक्सिजन. जेव्हा मी काय झाले पा, ऑक्सिजनसाठी किंवा जे प्राणवायूसाठी मी काय झाले पा, सुफोकेटिंग म्हणजे गुदमरणे, आणि मी खाली पडले पा, गुदमरून खाली पडले असं म्हणतायत ऑक्सिजनसाठी. त्यावेळेस आय केम अक्रॉस अन एक्स्ट्रा सिलेंडर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम नोवेअर. आणि माझ्या त्यावेळेस असं लक्षात आलं की आम्हाला कुठंही काय मिळालं नाही पा, किंवा कोणत्याही व्यक्तीकडे तिथं एक्स्ट्रा ऑक्सिजन आम्हाला सिलेंडरचं मिळालं नाही, किंवा एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर कुठेही तिथं मिळालेलं नाही. त्यामुळं माय शेर्पा इमिजिएटली लॅच इट ऑन मी अँड फायनली वी रिटर्न टू द बेस. आणि ते काय म्हणतात पा, जे काही माझे शेर्पा होते तर त्यांनी काय केले पा, तात्काळ लगेच माझ्याकडे जे काही रिझर्व असं काय होतं पा, ऑक्सिजनचं जे काय होतं तर त्याची स्प्रिंग लॅचड म्हणजे कडी किंवा स्प्रिंग किंवा आपण जे काय बटन ते काढलं होतं. ते काढल्यामुळं काय झालं पा, माझं ऑक्सिजन सप्लाय तिथं चालू राहिला असं म्हणतात पा, रिझर्व मधला. आणि शेवटी आम्ही काय झालो पा, बेसला पोहोचलो असं त्या ठिकाणी ते म्हणतायत. त्यानंतर अरुणिमा हॅज टू ड्रीम्स. अरुणिमा यांच्या दोन स्वप्न होते पा. टू कॉन्कर द हायेस्ट माउंटन फ्रॉम ईच ऑफ द 7 कॉन्टिनंट्स ऑफ द वर्ल्ड. प्रत्येक त्यांचं असं स्वप्न आहे. पहिलं स्वप्न होतं त्यांचं की, कोणतं स्वप्न होतं पहा, माउंट एव्हरेस्ट सर करायचे फर्स्ट त्यांचं स्वप्न होतं. आणि दुसरं काय आहे पहा, की जे प्रत्येक खंड आहेत, कॉन्टिनेंट म्हणजे खंडामध्ये 7 खंड जे आहेत, तर त्या 7 खंडामधलं जे काय हायेस्ट शिखर येतं ते पार करायचं असं त्यांचं ओपिनियन आहे, किंवा त्यांचं दुसरं ड्रीम आहे. त्यामुळं टिल नाऊ सी हॅज कॉन्कर्ड 6 ऑफ देम. आणि ते काय सांगतात की त्याच्यापैकी जे काय 7 आहेत त्या 7 पैकी त्यांनी 6 आतापर्यंत पार केलेले आहेत. तर ते कोणते कोणते ते पाहू आपण. फर्स्ट दिले पहा, माउंट एव्हरेस्ट आशियामध्ये आहे, आशिया खंडामध्ये, की ते कधी पार केले पहा त्यांनी, तर मे 2013 ला त्यांनी पार केलेलं आहे. त्यानंतर माउंट किलिमांजरो आफ्रिकामध्ये आहे, मे 2014 मध्ये त्यांना पार केलेलं आहे ते. त्यानंतर माउंट इल्ब्रुस इन युरोपमध्ये आहे पहा ते जुलै 2014 मध्ये पार केलेलं आहे. माउंट कॉसिसग्योगो इन ऑस्ट्रेलिया एप्रिल 2015 मध्ये त्याने पार केलेला आहे. त्यानंतर माउंट अकाउंसाग्वा इन साऊथ साऊथ अमेरिका खंडामध्ये आहे, ते डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी पार केलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचं दिलेलं आहे पहा, माउंट कार्टेन्स, तर ते जुलै 2016 मध्ये त्यांनी काय केलंय पहा, पार केलेलं आहे किंवा सर केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे जे काही 7 खंड आहेत त्यापैकी 6 खंड जे आहेत म्हणजे कॉन्टिनेंट जे आहेत तर त्यातले त्याने पार केले. फक्त एक त्यांचं आणखीन काय केलंय पहा, शिल्लक आहे पार करायचं. म्हणजे त्यांचे जवळजवळ दोन्ही ड्रीम्स जे आहेत हे कॉन्कर करण्याचं, तर ते त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर लास्ट पॅराग्राफ आहे पहा, आय वॉज रिबॉर्न ऍट द सुमित ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि ते काय सांगतात पहा, की माझा खरंच पुनर्जन्म कुठं झाला म्हणतात पहा, तर माउंट एव्हरेस्ट होती, जेव्हा माझा ऑक्सिजन सप्लाय बंद झाला होता किंवा संपला होता.
त्यावेळेस माझा तिथं खरं नवीन जन्म झाला असं म्हणतात ते. इन ऑल आफ्टर क्लाइम्बिंग ऑल दीज mountains, I have learned the true meaning of resilience, confidence, and leadership, and above all, humility. इथे काय सांगतात की ज्यावेळेस मी खरोखरच हे सर्व शिखर पार केले, माउंटन्स ज्यावेळेस मी शिखर पार केले किंवा क्लाइंब केलेले आहेत, तर त्यावेळेस मी खरं शिकले म्हणतात. कशाचा मिनिंग शिकले म्हणतात पहा, तर रेझिलन्स म्हणजे लवचिकपणा, त्यानंतर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व गुण लिडरशिप, आणि जे काय ऑल ह्युमिलिटी आहेत म्हणजे विनम्रता आहेत, तर त्या विषयीची खरं मिनिंग मला इथे समजण्यास किंवा ज्यावेळेस मी हे माउंट एव्हरेस्ट किंवा सर्व शिखर पार केलेले आहेत तेव्हा त्याचं खरं मिनिंग मला समजलेलं आहे. म्हणजे मी काय शिकले मध्ये पहा, की आपल्या लाईफ मध्ये आपण रेझिलन्स कसं पाहिजे, म्हणजे लवचिकता कशी पाहिजे, आत्मविश्वास कॉन्फिडन्स कसा पाहिजे, त्याचबरोबर लिडरशिप नेतृत्व गुण कसं पाहिजे, आणि विनम्रता कशी पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी मी या ठिकाणी शिकले असं म्हणतायत पहा. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ दिलाय पहा. अपार्ट फ्रॉम क्लाइम्बिंग द रिमेनिंग पिक्स ऑन हर लिस्ट, त्यांची जे काही राहिलेली लिस्ट आहे ते पार करण्याच्या नंतरची गोष्ट आपण इथे पाहूया. काय म्हणतात पहा, म्हणजे याच्यापासून वेगळं त्यांनी काय केलंय पहा. सी aspires to run a full-fledged academy for underprivileged handicapped children. त्यांनी काय केलंय पहा, त्यांच्या मनामध्ये असं ठरवलंय किंवा महत्वाकांक्षा अशी आहे, aspires म्हणजे मनात ठरवणे किंवा महत्वाकांक्षा असणे, की फुल फ्लेज्ड म्हणजे सर्व गोष्टी संपूर्ण असणारे अकॅडमी म्हणजे मंडळ किंवा आपण जे ट्रेनिंग सेंटर त्याला म्हणतो, तर ती अंडर प्रिव्हिलेज्ड म्हणजे ज्या व्यक्ती त्यांच्याकडे कोणत्याच सुविधा अवेलेबल नाही किंवा फॅसिलिटी अवेलेबल नाहीत. अंडर प्रिव्हिलेज्ड हँडिकॅप्ड चिल्ड्रन, जे अपंग मुलं आहेत त्यांच्यासाठी काय नाहीत पहा, कोणतीही सुविधा नसणारे जे मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टींनी संपूर्ण असणारं एक काय करायचं पहा, त्या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट किंवा त्यांनी अकॅडमी खोलायचं असं त्या ठिकाणी महत्वाकांक्षा त्यांनी मनामध्ये ठरवली. म्हणून त्यांनी काय केलंय पहा, सी हॅज ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड, त्यामुळे त्यांनी काय केले, एक अकॅडमी त्या ठिकाणी स्थापन केली. म्हणजे कोणत्या नावाची स्थापन आहे पहा, तर इट शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी, फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स अकॅडमी फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन, या नावाची त्यांनी काय केली पहा, एक अकॅडमी खोलली. अशीच पहा, शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी नावाची, जे आपले स्वतंत्र सैनिक आहेत पहा, कोणते फ्रीडम फायटर जे होते, तर चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने त्यांनी काय केलं पहा, जे अपंग व्यक्ती मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सर्व सुविधा युक्त अशी खेल अकॅडमी त्यांनी त्या ठिकाणी ओपन केली. मग त्याचा मोटो काय होतं पहा, द मोटो ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू प्रोव्हाइड द व्हेरी बेस्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन, स्पेशली द पुअर वन्स. आणि त्याचं मोटो म्हणजे ब्रीदवाक्य किंवा बोधवाक्य किंवा ध्येयवाक्य काय होतं पहा, की जे काही गरीब किंवा गरजू विद्यार्थी आहेत अपंग असणारे, तर त्या अपंग असणारे मुलांना काय करायचं, आपण सर्व फॅसिलिटी स्पोर्ट्सच्या त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रोव्हाइड करणं, त्यांचं हे ब्रीदवाक्य किंवा ध्येयवाक्य. ओके, म्हणजे जे अपंग असतील मुलं त्यांना सर्व स्पोर्ट्सच्या फॅसिलिटी पुरवण्याचं काम त्यांची ही अकॅडमी करत आहे पहा. सी इज स्पेंडिंग ऑल द प्राइज मनी दॅट सी अर्न्स टू नर्चर दिस अकॅडमी. आणि ते काय करतात सध्या सुद्धा त्यांची जी काही सर्व प्राइजेस त्यांना मिळालेल्या आहेत, तर त्या सर्व प्राइजेसची जी काही अमाऊंट आहे, तर ती अकॅडमीचं संगोपन करण्यासाठी, नर्चर म्हणजे संगोपन करणे, तर ते संगोपन करण्यासाठी काय करतात पहा, त्याचा ते वापर करतात. तर अशा पद्धतीचं हे लेसन आहे पहा. बोलू नका, कोणाचा आवाज येतोय. अशा पद्धतीचा हा लेसन आहे पहा.
की ज्याच्यामध्ये अरुणिमा सिन्हा यांची पूर्ण आपल्याला बायोग्राफी इथे पाहायला मिळते. त्यांचं कशा पद्धतीने त्यांनी जीवन प्रवास केला खडतर परिस्थितीमध्ये. आपल्याला काय पहा सर्व गोष्टी आपल्या सोबत असून सुद्धा आपण काय करू शकत नाही पहा, काही गोष्टी अचीव्ह करू शकत नाही किंवा आपल्या लाईफ मध्ये मिळवू शकत नाही. परंतु यांना दोन्हीही पाय नसताना सुद्धा आर्टिफिशियल पाय त्यांना बसून काय केलंय पहा, चांगल्या पद्धतीने त्यांनी सक्सेस त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी मिळवून दाखवलेला आहे. ओके, तर आता आपण प्रेझेंट येऊ फास्ट मध्ये दोन्ही डिव्हिजनची. त्यानंतर आपल्याला एक वर्क आहे